तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती एका पालकांची कमेंट आहे. त्यांनी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवलेलं आहे. त्या पालकांचं असं म्हणणं आहे की माझा मुलगा RTE अंतर्गत एका शाळेमध्ये अमरावतीमध्ये शिकत आहे आणि त्यांचं ट्रान्सफर जे आहे ते दुसऱ्या ठिकाणी झालेलं आहे. तर अशा केसमध्ये आम्हाला त्या शाळेमधून RTE अंतर्गत दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेश जो आहे तो दिला जाईल का? म्हणजेच थोडक्यात काय, तर त्यांना असं विचारायचं आहे की RTEचं ॲडमिशन झाल्यानंतर RTEतील जे शाळा आहे ते ट्रान्सफर करून दुसऱ्या शाळेमध्ये ॲडमिशन देतात का, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ते पॅरेंट जे आहेत ते हिंदीचे आहेत, तर त्यांच्यासाठी थोडं हिंदीमध्ये मला बोलावं लागेल. तो आपको मैं बताना चाहता हूँ कि RTE में स्कूल ट्रांसफ़र का फैसिलिटी जो हो है वो मिलता नहीं है। जिस भी स्कूल में आपको RTE के तहत एडमिशन मिला है उसी स्कूल में आपको आपके बच्चों को पढ़ाना अनिवार्य होता है। यहाँ पे आपको ट्रांसफ़र की फॅसिलिटी मिळती नाही आहे. तर मराठीमध्ये देखील मी सर्व पालकांना सांगू इच्छितो की RTE मार्फत जे काही ॲडमिशन मिळतं, ज्या शाळेमध्ये ॲडमिशन झालं असेल त्याच शाळेमध्ये 8वीपर्यंत मोफत शिक्षण दिलं जातं. जर तुमची बदली झाली असेल आणि काही कारणास्तव तुम्ही ती शाळा सोडून दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेश मागू इच्छित असाल तर RTEमध्ये ते शक्य नाही. RTEमध्ये जी शाळा मिळाली आहे त्या शाळेमध्येच तुम्हाला शिक्षण जे आहे ते पूर्ण करावं लागतं. दुसऱ्या शाळेमध्ये ट्रान्सफर केलं जात नाही. याची सर्व पालकांनी नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.